शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेली संत श्री गजानन महाराजांची पवित्र पालखी आज सोलापूर शहरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली। पालखीच्या स्वागतासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। टाळ मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावली असून शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पाहिजे पण वाटत आहे तुझं पुढे जा म्हणलं तुला पुढे जा। प्रथम मी जगद्गुरु श्री तुकोबा महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि जगाचे पालनहार्ते विष्णू अवतार श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन
आणि आपल्याला पण प्रेरणादायी शुभेच्छा देऊन गजानन महाराजांची पालखी आणि इतर कुठलीही पालखी सण उत्सव असू दे याचा बंदोबस्त करताना आम्हाला कसल्याही प्रकारचा सीन येत नाही. या पालखीकडनं आम्हाला एक ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते आणि शीख मिळते. मी तमाम भारतवासियांना याबाबत तुमच्या माध्यमातून एक विनम्र आव्हान करू इच्छितो की गजानन महाराजांची पालखीमध्ये आम्हाला पण बंदोबस्त करता करता असं शिकायला मिळतं की स्वच्छता कशी. त्यांना कुठं जा म्हणावं लागत नाही, कुठं आरे म्हणावं लागत नाही, लाईन करावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. ते एकदम शिस्तबद्ध म्हणजे एकदम शिस्तबद्ध. देवाधिक देव सुद्धा एवढे शिस्तबद्ध वागले नसतील एवढे गजानन महाराजांची पालखी शिस्तबद्ध असते. आणि त्यांचा कचरा केला तर त्यांचे स्वयंसेवक स्वतः उचलतात. हे पण त्यांचं आपल्या समाजाला एक बोध आहे, पूर्ण भारतवासियाला आहे. आणि सोलापूरच्या नागरिकांना मी एक विनम्र परत एक विनंती करतो की सालाबादप्रमाणे आपल्या इथे गजानन महाराजांचे पालखीचे आगमन होते, त्याचं आपण जोर जुल्हासानं स्वागत करतो. रस्त्यावर फुले गुलाल उधळतो, त्यांना खाऊ वाटप करतो, त्यांना प्रसादाचं वाटप करतो. पण त्याचा जो निर्लिपण जे आहे, निर्लेखन जे निर्माल्य म्हणतो आपण, त्याची विल्हेवाट लावण्याकरता कोणी सहभागी होत नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि सोलापूरवासियाने पण त्या गजानन महाराजांच्या पालखीकडून एक विनम्र आणि स्वच्छतेची आणि तसेच शिस्तीची त्यांच्याकडनं थोडी प्रेरणा मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण या माध्यमातून गजानन महाराजांच्या पालखीचा देखावा वारंवार केवळ सोलापुरातच नाही संपूर्ण राज्यात देशात प्रसारित करावा. कारण ह्या पालखीचा जो बोध आहे, त्याची जी ऊर्जा आहे, त्याची जी शिस्त आहे, ते वाखाणण्याजोगी आहे. इथला कुठलाही साधू संतांचा मेळा जगामध्ये येतो. आम्ही बरेच कुंभमेळ्याचे बंदोबस्त केले, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बंदोबस्त केला, देवीचा बंदोबस्त केला, पण सगळ्यामध्ये स्वच्छ आणि शिस्तप्रिय वारी म्हणलं तर गजानन महाराजांची वारी. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.